पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणा थांब, ऐक माझं। वीणा थांब, वीणा ग थांब म्हणते ना मी। अरे 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 काय काय चाललंय काय तुमचं? बाबा मी जरा देवळात जाऊन येते। देवळात? अगं तुझा पाय। बाबा मला जावंच लागणार आहे। अगं पण तुझा पाय दुखतोय ना बाळा, आणि इथून नमस्कार कर ना देवाला, तो पोचेल त्याला। तुझा सखा आहे ना तो, तुझ्या मनातलं कळेल ना त्याला। बाबा खरं तर त्याचीच खात्री करून घ्यायची। म्हणजे? नाही काही नाही बाबा, मला भेटायचंय त्याला आणि त्याच्याशी बोलायचंय। पण तुला त्रास होईल ना। बाबा होतोच त्रास, खूप त्रास होतो, म्हणूनच मला माझ्या सख्याला भेटायचंय आणि माझ्या मनात ज्या काही शंका आहेत ना त्या दूर करायच्यात। कसल्या शंका? बाबा हो, हे सोहळ्याच्या दिवशी जे काही झालं ना त्याचा जाब विचारायचा आहे तिला ना, म्हणून। ठीक आहे, आता ठरवलंच आहेस तू तर मग जा, आता काय। ठीक आहे, मी येतो तुमच्या बरोबर, चल। बाबा हो नको, मी आहे, मी घेऊन जाते ती। अगं नाही, पण मी येतो तिला। बाबा मी घेऊन जाते। ठीक आहे। पण लवकर या परत। पांडुरंगा, काय या मुलीच्या मनात आहे काही कळत नाही, तुलाच ठाऊक सगळं। एवढ्या साध्या माणसाचं शैलेजाकडे काय काम असेल? पैशाचे व्यवहार का आणखीन काही? नमस्कार, बसा बसा बसा। मी शैलेश सदावर्ते, शैलजाचा भाऊ। आपण? मी मनोहर जोगळेकर। शैलाकडे नक्की काय काम आहे तुमचं? वाट चुकायची सवय असते काही लोकांना, चुकले असतील वाट। आपली काही मीटिंगची अपॉइंटमेंट वगैरे नव्हती, राईट? आपण हे आहेत कोण? व्यवसाय आणि बँकर आहेत, खात्यांची खूप काळजी घेतात। कुठली बँक आणि आपलं कुठलं खातं आहे का यांच्याकडे? होतं, पण कोणतंही कारण न देता कायमचं बंद केलं त्यांनी। मी तुला जुन्या सप्लायर्सची लिस्ट मेल करते, त्यांना आजच्या आज गुड बाय करायचं। का पण म्हणजे इतकी काय घाई आहे शैला? वेळ निघून गेल्यावर कृती करण्यात काहीच अर्थ नसतो। अगं पण आपले जुने सप्लायर आहेत ते, त्यांना वाईट वाटेल ना। समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता राहणारी माणसंच सुखी आणि समाधानी राहू शकतात। हा धडा मला तरुणपणी शिकायला मिळाला, आणि तेव्हापासून फक्त स्वतःच्या फायद्याचा आणि पैशाचा विचार करते। मी सांगितलेलं कळलं? हो हो। शैले, आम्हाला जरा एक्झिबिशनला जायचं होतं। नको, त्या गोष्टी मागे वेळ वाया घालवू नये एवढं सुद्धा समजत नाही तुम्हाला? मिळाली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर? काय? हो 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 हो। एक मिनिट, हे घेऊन जा।
बघ शैला, सॉरी, आय एम सॉरी मिस शैलजा सदावर्ते, पण तू खूप बदलली आहेस. पूर्वी अशी नव्हतीस तू. पूर्वी जशी होते तसंच स्वीकारलं होतं मला एका माणसाने. तो दूर निघून गेला माझ्यापासून आणि जाताना माझा मूळ स्वभाव सुद्धा सोबत घेऊन गेला. जे काही काम असेल ते पटकन सांगितलंच तर बरं होईल. तुझ्या वेळेला नसेल पण माझ्या वेळेला किंमत आहे. आत्ता सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराच्या सगळ्या देणगीदारांना आम्ही प्रसाद आणि छोटीशी भेटवस्तू देतो आहोत. तू आली नाहीस म्हणून तुला हे. तुझ्याकडून भेटवस्तू घ्यायची सवय राहिली नाही आता. नाही, माझ्याकडून नाही, मंदिरातर्फे हे. देवावरही विश्वास नाही आता माझा. शैला, आणि तसंही संगमनेरवरून आलेलं काहीच नकोय आता मला या घरात. अगदी माणूसही. चहा. चहा घेऊन मगच जा. अरे मनोहर, होतास कुठे आणि कसा आहेस? मी तिथेच आहे बाबा, जिथे मी शैलाला सोडून गेलो होतो. आणि अगदी तसाच आहे. बाबा, तुम्हाला खूप राग आला असेल ना माझा? नाही रे, नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. मी ते प्रसाद आणि भेटवस्तू द्यायला आलो होतो मंदिरातर्फे. स्वतःची काळजी घे. तुम्ही सुद्धा. येतो.
पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याकडे दुःखाचे अश्रू आणि आगतिक भाव घेऊन आले. तुला हेच हवं होतं का? सगळं सुरळीत चाललं होतं ना माझ्या आयुष्यात. तुझ्यासाठी गात होते, तुझी होऊन गात होते. मग का घडवून आणलंस हे सगळं? गारव्यासाठी वाऱ्याची झुळूक पुरेशी होती मला. मग हा सोसाट्याचा वारा का वाहतोय? तू घडवून आणलंस हे सगळं. आणि का? ह्या देवळाला मी माझ्या घराचं अंगण मानते, तुझ्या जगात रमते. आणि आज कुणीतरी येऊन मला हे अंगण सोडून एका मोठ्या मैदानात बोलवते, एका वेगळ्या जगात. आणि हे फक्त तू घडवून आणतोस. मला बाबा कायम म्हणतात, तुझा सखा तुझ्यासाठी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. त्याच्या हेतूवर कधीच संशय घेऊ नकोस. म्हणून आजपर्यंत मी तुला अमुक एक का घडलं असा प्रश्न नाही विचारला. तुला बघवलं नाही काय? म्हणून तू एवढा मोठा प्रश्न उभा केलास का माझ्या समोर? तुला माझी परीक्षा घ्यायची का? पण तू हे कसं विसरलास रे? मला जर माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तर ह्याचा बट्टा तुझ्या माथी लागणार आहे. आम्ही न बोललो काही चांगले वाईट, मुखी आले आमुच्या शब्द तुझे. तुला समजतंय ना मी काय म्हणतेय? प्रभासच्या प्रस्तावावर मी जो काही निर्णय घेईल ना तो मी नाही ना, तू घेणार आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला असा कुठलाच निर्णय घ्यायला लावू नको ज्याचा त्रास बाबांना होईल. कारण त्यांच्या सुखापेक्षा मला इतर काहीच महत्वाचं नव्हतं, नाहीये आणि नसेल. या अशा अवस्थेत सुद्धा तुला देवळात येता यावं ना म्हणून तू बाबांना म्हणवलं. तुला जमत नसताना सुद्धा तू इथे आलीस का? कारण ती तुझी तळमळ होती, तुझ्या विठ्ठलाशी बोलण्याची, स्वतःला त्याच्यासमोर व्यक्त करण्याची. अगदी अशीच आणि हीच तळमळ ना प्रभासला सुद्धा आहे, तुझ्या गाण्याची, तुझ्या आवाजाची. म्हणून तर तुझ्या सख्याने त्याची साथ दिली. आणि तरीही तो तुला चुकीचाच वाटत असेल ना तर वीणा मान्य कर की तुझा सखा चुकलाय. चिका, माझ्यावर ओरडून गोष्टी बदलणार नाहीयेत वीणा. त्यासाठी ना तुला तुझे विचार बदलायला लागतील. जिच्या मेसेजची वाट बघतोय ती मेसेज करत नाहीये आणि इथे नको ती माणसं मेसेजेस करत बसली आहेत.
मिस कॉल करून बघू का? नाही, आता नाही. वीणाला सुद्धा काही गोष्टींची जाणीव झालीच पाहिजे. वीणा, काय करतेस ग? काही नाही मामी आत्या, ते डॉक्टरांनी काही व्यायाम दिलेत ते करते. खूप दुखतंय का? खूप दुखतंय. बंद कर ग ही नाटकं. दुपारी देवळात गेलीस तेव्हा बरा पाय नाही दुखला तुझा. चांगली उड्या मारत गेलीस की. घरातलं काही जरा काम सांगितलं की लगेच पाय दुखतो तुझा. मामी आत्या, अगं खरंच पाय दुखतोय माझा. गप ग. तू खोटी आणि तुझी ही दुखणी त्याही पेक्षा खोटी. मम्मी ऐक ना, अगं वीणाताईच्या पायाला जशी आरामाची गरज आहे ना, तशी तुझ्या तोंडाला सुद्धा आहे. उर्मी, मम्मी किती बोलशील अगं? तुला स्वतःला कंटाळ येत नाही का? बडबड 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 बडबड. उर्मे, खूप बोलीस हा, मुस्काट फोडेन. हे बघ मम्मी, हे 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 असंच ह्याचाच राग येतो मला. सतत आपली आरे रावी, दादागिरी. प्रेमाने बोलून सुद्धा ना कामं होतात मम्मी. उर्मे, मामी अगं बरी आहेस ना तू? तापात बोलत नाहीयेस ना? ठणठणीत आहे मी. हा, पण कधी जर ताप आलाच किंवा आजारी पडलेच ना, तर बहुतेक उपाशी राहिल्यामुळे असेल. त्यामुळे जा आणि माझ्यासाठी खायला आण जा. प्रभासचा काही फोन मेसेज माझ्यासाठी? ऍक्च्युली ना माझा फोन डेड झालाय. मला खात्री आहे तो नक्की मला कॉल ट्राय करत असेल. तुला आलाय का? उर्मी ऐक ना, पहिली गोष्ट म्हणजे मला प्रभासचा फोन आलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या या स्वप्नांच्या दुनियेतनं ना पहिल्यांदा बाहेर ये. आणि 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 जरा भानावर ये ना, वास्तवात जग. उर्मी, अगं जी गोष्ट आपली नाही होऊ शकणार आहे त्याच्या मागे आपला वेळ आणि आयुष्यातली महत्वाची वर्ष का वाया घालवतेस? हे बघ, मी तुला याआधी सांगितले आणि परत एकदा सांगते, मामाला आणि मामी आत्याला तुझं कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं काहीतरी कर. मला तुझं कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं तू काहीतरी कर ना. प्रभासच्या बँडमध्ये जॉईन व्हायला हो म्हण ना ग प्लीज. त्या एका गोष्टीमुळे ना बऱ्याच गोष्टी सुधारतील. बऱ्याच म्हणजे? सगळ्यात आधी मी. बघ ना, मी आता किती शहाण्या मुलीसारखी वागतेय. तू जर हो म्हणालीस ना तर मी अजून शहाण्यासारखी वागेन, प्रॉमिस. वीणाताई बघ ना, म्हणजे मला कळत नाहीये तुला कसं सांगू, पण गेले काही दिवस ना आपल्या स्वभावांची अदलाबदल झाली. म्हणजे माझा जो मूळचा स्वभाव आहे हट्टी, तशी तू वागायला लागलीयस. तो तुझा स्वभाव झालाय. ताई, तू नको ना उर्मी होऊस. तू वीणाच राहा ना. माझी गोड, समजूतदार, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, स्वतःला जरी त्रास झाला तरी दुसऱ्यांचं भलं करणारी ही माझी गोडली वीणाताई. सांग ना आता, करशील ना माझ्या मनासारखं? हो म्हणशील ना बँडमध्ये जॉईन व्हायला? हा ताई, प्लीज हो म्हणशील? ऐक, प्रभासचा काही फोन मेसेज आला की सांगशील ना मला, तुला आला तर.
विठ्ठला, आता तूच काय तो मार्ग दाखव.